मनाची सुंदरता असली की कुठल्याच अलंकाराची गरज भासत नाही। हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ आहे आणि मस्त असा सूर्योदय झालेला आहे। बऱ्याच दिवसातून ना सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे। म्हणजे आमच्याकडे कसं धुकं वगैरे असंच वातावरण होतं, अधनमधनं पाऊस येत होता, पण आता ना आज मला सूर्यदेव दिसलं आणि मग देवपूजा झाली की मी सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण केलं, नमस्कार केला। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, देवपूजा आहे ते झालेलं आहे। आजूबाजूचं वातावरण मी तुम्हाला दाखवते आणि बऱ्यापैकी ना रस्त्यावरचा चिखल जो झाला होता पावसाने तर तो सुकलेला आहे, म्हणजे बरं वाटायला लागलेलं आहे। असं सुटसुटीत असं वातावरण झालेलं आहे। कसं होतं ना, कधी कधी खूप पाऊस पडून गेल्यानंतर, चिकचिक झाल्यानंतर, असं एखाद्या दिवशी ऊन पडलं ना की असं प्रसन्न वातावरण निर्माण होतं। म्हणजे सुकल्यानंतर बाहेरचं जे ओला आहे, ओलावा निघून गेल्यानंतर ना खूप भारी वाटतं। तर असो, आता ब्लॉगची सुरुवात झालेली आहे। आज आहे शनिवार आणि मुलं स्कूलमध्ये गेलेली आहेत। 8:15 वाजलेले आहेत। सकाळी 7 वाजताच त्यांचं आवरून ते स्कूलमध्ये गेलेले आहेत। आज देवपूजा केली ना, तर आज देवपूजेला ना सोनचाफ्याची फुलं होती। खूप दिवसांनी ना सोनचाफा मला खूप म्हणजे नशिबाने मिळालेला आहे, कारण मिळत नाही, तुम्हाला माहिती आहे। सोनचाफ्याच्या फुलांची किंमत म्हणजे 5 रुपयाला 10 रुपयाला एक फूल आहे। आणि आज देवघरना इतकं छान दरवळत होतं ना, खूप सुगंध घरभर म्हणजे पूर्ण हॉलमध्ये ना पसरलेला होता आणि इतकं भारी वाटत होतं ना। अचानक कोणी जरी आलं ना तरी पहिलं मग विचारायचं फूल आहे का, तर मारलंय का। तर इतका सोनचाफ्याचा सुगंध असा दरवळतो घरामध्ये। असंच सोनचाफ्यासारखं एखादं फूल जर तुम्हाला माहिती असेल ना, नक्की कमेंटमध्ये सांगा की ज्याचा सुगंध दीर्घकाळ टिकतो। तर सकाळी सकाळी काय झालं, मुलांना डबा करून दिला। तर आयुषला तर दर सॅटर्डेला म्हणजे नाश्त्याला त्यांचा लवकर सुट्टी होती, मधली सुट्टी, तर नाश्त्याला मॅगीच आवडते, मग मॅगी करून दिली त्याला। आणि देवांशला शेंगदाण्याचे लाडू आवडतात, मग त्याला शेंगदाण्याचे लाडू दिले। तर असं वेगवेगळा डबा असतो दर सॅटर्डेला दोघांचा। आज विचार केलेला काहीतरी करूया, म्हणजे वडे वगैरे करूया, मेंदूवडा वगैरे अशी रेसिपी, पण आजीबाबा इथे नाही आहेत। आजीबाबा ताईंकडे गेलेले आहेत ना, मग त्यामुळं मग आम्ही दोघं किती खाणार आहे, म्हणून म्हटलं नकोच करायला। तर आज मस्तपैकी असा शिरा करायचं ठरवलेला आहे। आता शिरा तर मला आवडत नाही, पण तुमच्या दादांना आवडतो, तर चला म्हटलं तर त्यांना आवडतो तर करूया। आणि म्हणून मग मी नाश्ता आत्ता इथं करायला घेतलेला आहे। 8:15चं हे टायमिंग आहे। तर घर बऱ्यापैकी सगळं आवरलेलं होतं। आणि कसं असतं ना, रोज सकाळी सकाळी स्वयंपाक आधी होतो, कारण मुलं 9:30 वाजता शाळेत जातात ना, त्या आधीच स्वयंपाक झालेला असतो आणि बऱ्यापैकी 10 वाजेपर्यंत सगळ्यांची जेवणं पण होतात। पण आज मात्र ना तसं नाही आहे। म्हटलं चला आज नाश्ता करूया आणि मग त्यानंतर जेवण करूया। तर 1 वाटी ना रवा घेतलेला आहे। तर मी तुमच्याबरोबर शिऱ्याची रेसिपी शेअर करते, तर मी कसा करते माझ्या पद्धतीनं, कारण काही जणांचा ना खूप असा घट्ट होतो, मग तो खाताना असा घशामध्ये दाटतो शिरा। तर मग मऊसूत आणि सुटसुटीत कसा करायचा हे मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर 1 वाटी रवा घेतलेला आहे ना, तर त्याच वाटीनं 3 वाटी पाणी मोजून घ्यायचं। एका साईडला मी गरम करत ठेवलं होतं पाणी आणि एका साईडला ना छान तुपामध्ये रवा भाजून घेतला होता। आता तुपामध्ये रवा भाजून झाल्यानंतर छान लाल कलर आला ना त्याला, म्हणजे लाल गुलाबी कलर आला रव्याला, जास्तही नाही भाजायचा, फक्त कच्चा नाही राहिला पाहिजे। आणि मग असा भाजून झाला ना की त्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून पुन्हा एकदा तो छान हलवून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये तो रवा जो आहे तो छान फुलला पाहिजे। तर मलाही नव्हता करता येत शिरा आणि चिकटच व्हायचा, कधी कधी खूप सरसरीत पातळ व्हायचा, नाहीतर मग कधीतरी घट्टच व्हायचा, असंच व्हायचं। परफेक्ट असं प्रमाणात जमायचं नाही। मध्यंतरी माझी आत्या आली ना, तर तिनं मला रवा म्हणजे शिरा कसा करायचा शिकवलेला आहे। तर असं या पद्धतीनं प्रमाण ठेवलं ना तर छान सुटसुटीत आणि मऊसूत असा रवा होतो। तर आमच्याकडे रवा म्हणतात, तुमच्याकडे शिरा म्हणत असतील। सातारी भागामध्ये म्हणतात गराकर, रवाकर,
असं आहे. तर एखाद्या वयस्कर माणसाला खावासा वाटला ना शिरा, तर मग गरा कर थोडा, रवा कर थोडा, असं म्हणजे म्हणतात, उच्चारलं जातं. तर आमच्याकडे गरा रवा असं म्हणतात. तर शहरी भागामध्ये शिरा वगैरे म्हणत असतील तर प्रत्येकाकडची वेगवेगळी पद्धत असो. आता ना थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, जास्त बारीक नाही केले ड्रायफ्रूट्स, जरा जाडसरच ठेवले आणि मग थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे. रवा छान पाण्यामध्ये फुलवून घेतला ना, छान भाजून घेतलं की नाही, की त्यामध्ये साखरही घालायची. साखरेचंही थोडंसं पाणी सुटतं, त्या प्रमाणामध्ये आपण थोडंसं पाणी म्हणजे अंदाजानं घालायचं आहे. बघा आता 3 वाट्या पाणी घेतलेलं ना, त्यातलं पण पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे. सकाळी सकाळी अन्नपूर्णेचं पूजन झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला मोगऱ्याची फुलं गॅसवर ठेवलेले दिसत असतील आणि हळदी कुंकू लावलेलं दिसत असेल. तर तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे मी ना अन्नपूर्णेची सुद्धा सकाळी सकाळी पूजा करून घेतलेली. धूप दीप दरवळ म्हणजे गॅस कट्ट्याजवळ मी लावत असते. असो, तर आता बघा इथे छान मस्तपैकी शिरा तयार झालेला आहे आणि आता हा शिरा तर तुमच्या दादांना देऊया. तुम्हाला पहिलं दाखवते मी की बघा इतका छान असा मौसूत पण झालेला आहे आणि अगदी सुटसुटीत पण झालेला आहे. असा अजिबात सरसरीत चिकट खिरीसारखा झालेला नाही. कसा गोड झालाय का? मस्त गोड वाट. खाल्लं नाही काय नाटकं करताय? मस्त कमी गोड झालाय. शुगर नाही वाढवायची, काळजी आहे माझी. तर आज बऱ्यापैकी लवकर पटपट कामं आटपली होती आणि मग त्यातला थोडा वेळ जरी आपल्याला दिवसातला मिळाला की नाही, म्हणजे अर्धा 1 तास जरी एक्स्ट्राचा मिळाला ना, की आपण एक्स्ट्राची कामं काढत असतो. तर बरेच दिवस झालं माझं चाललं होतं की देवघराचा जो खालचा ड्रॉवर आहे, खण आहे, तो मला स्वच्छ करायला घ्यायचा होता. आता झालं असं की सगळ्या मोकळ्या माचीसच्या डब्या, त्यानंतर अगरबत्तीचे पुडे जे आहे ते तसेच त्या ड्रॉवरमध्ये पडलेले होते. मग म्हटलं चला हे ड्रॉवर जो आहे तो स्वच्छ करायला घेऊया. मग कोणीही येतं काहीही ठेवून देतं असं झालं होतं. आणि मी देवघराच्या खालचा जो ड्रॉवर आहे तर त्यामध्ये ना शिवलीलामृत असे ग्रंथ जे आहेत ते ठेवलेले आहेत. गुरुचरित्र, त्यानंतर म्हणजे 52 ओळी गुरुचरित्रेचं जे पुस्तक आहे, परत हनुमान चालीसा, आपलं महालक्ष्मीचे जे पुस्तकं जी आहेत देवांची, तर ती मी एका बाजूला व्यवस्थित ठेवली होती. तिथं कोपऱ्यामध्ये ना व्यवस्थित सेफ राहतात ग्रंथ. तुम्ही जे वाचत असाल, वर्षातनं एकदा म्हणा, पारायण जर करत असाल, परत स्वामी चरित्र जे आहे, स्वामी सारामृत, या सगळ्या छोटी छोटी पुस्तकं जे आहेत ना आणि मोठी पण ग्रंथ मी एका बाजूला लावून ठेवली होती. तर आज मला ना ते व्यवस्थित ठेवायचं होतं. आणि काय होतं ना, ड्रॉवर तो छोटा असल्यामुळे तेवढा पुरेसा होतो, पण खूप साऱ्या गोष्टी ना अशा खण नसल्यामुळे एकाच ड्रॉवरमध्ये ठेवल्या तरी त्या अशा एकत्र ठेवल्यासारख्या दिसतात. म्हणून मी हा ड्रॉवर ना स्वच्छ करायला घेतला होता. आता छोटासा एक झाडू घेतलेला आहे, पाहत असाल तुम्ही, आणि त्यात सुपलीनं मी प्रत्येक घरातले ड्रॉवर जे आहे ते स्वच्छ करत असते. आणि आता हे बघा छान पुसून घेतलेले आहे. आधी ओल्या कापडानं पुसून घेतलं जे काही चिकट वगैरे झालेलं असेल, कारण मग त्यानंतर कोरड्या कापडाने सुद्धा पुसून घेतलं. लाल वस्त्र खाली हंतरलेलं आहे आणि त्यावर मग मी सगळे ग्रंथ जे आहेत ते ठेवून दिलेले आहे एका कोपऱ्यामध्ये, जेणेकरून कोणाचाही हात तिथपर्यंत पोचू नये आणि लागू नये. आणि मग व्यवस्थित झाडून झटकून सगळी पुस्तकं जी आहेत ना ती व्यवस्थित ठेवून दिली, कारण त्यामध्ये काही पुस्तकांमध्ये तांदूळ वगैरे गेलेली होती, अक्षदा वगैरे सांडलेल्या होत्या, त्या सगळ्या व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत. तर असो, आता हे सगळं पटपट आवरून घेतलं की लगेचच मी इकडचा सुद्धा ड्रॉवर स्वच्छ करायला काढलेला होता. आता श्रावण महिना लागणार आहे ताईंनो, आणि काय होणार आहे, असंच एक खण मला आवरायला घ्यावं लागणार आहे. सगळ्या कपाटातले जे काही खण आहेत ना ते काढले ना, म्हणजे जे काही त्यामध्ये जे नको असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या काढून ठेवल्या आणि व्यवस्थित सगळे ड्रॉवर कपाट व्यवस्थित लावून ठेवले ना, मग वरवरचं जाळ्या जळमट काढणे, खिडक्या वगैरे स्वच्छ करणे, ही कामं करायला सोपं जातं. म्हणूनच मी असा कामाचा क्रम लावत असते. तर तुम्ही ही टिप नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला जर घर संपूर्ण स्वच्छ करायला काढायचं असेल ना, तर आधी आपले कपड्यांचा जो खण आहे तो काढायचा, त्यातली नको असलेली कपडे काढायचे, किंवा असे छोटे छोटे ड्रॉवर देवघराखालचे म्हणा, किंवा आपण हॉलमध्ये जे काही ठेवतो छोट्या मोठ्या वस्तू, ते ड्रॉवर, ती कपाटं सगळी स्वच्छ करायची. आणि मगच आपण वरची जाळ्या जळमट वगैरे म्हणा किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या स्वच्छ करायला घ्यायच्या आहेत, फॅन वगैरे म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ करायला घ्यायच्या आहेत. तर आता हा ड्रॉवर सुद्धा मी स्वच्छ करून घेते. आता खालचा खण पण स्वच्छ करायचे आणि अलीकडचे सुद्धा खण जे आहेत ते स्वच्छ करायचे आहेत. पण आता मला तर आज एवढाच वेळ मिळालेला आहे, त्यामुळे तेवढ्याच वेळामध्ये हे मी काम करणार आहे.
एक खण असा स्वच्छ छोट्याशा झाडूने झटकून वगैरे घेतला आणि व्यवस्थित सगळं सामान साहित्य जे आहे ते व्यवस्थित लावलं. ऊन बघा पडलेलं आहे म्हणून सकाळी सकाळी ना कपडे वाळत घातले. इथंच ऊन येतं पुढच्या अंगणामध्ये, मागच्या अंगणामध्ये मी नेहमी कपडे वाळत घालते, पण तिथं आता एवढं ऊन नाही आहे. तर कसा लावलेला आहे खण मी तुम्हाला दाखवते. बघा अलीकडे अगरबत्ती आहे, इथे मी ग्रंथ वगैरे ठेवलेले आहेत आणि इकडे रांगोळीचे साचे जे लागणार आहेत रोजच्या पूजेसाठी तर मी तुम्हाला दाखवते. एवढंच अंतर आहे 4 बोटांचं, इतकीच खोली आहे ड्रॉवरची. कारण एका ताईंनी विचारलेलं ड्रॉवर किती खोल आहे, कसं आहे ते दाखवा देवघराचा. तर जास्त उंच घ्यायला पाहिजे होता, खरं तर ड्रॉवर खूप मोठा पाहिजे होता, मग देवघर उचलून आलं असतं. त्यामुळे एवढंच ड्रॉवरची साईज जी आहे ती आहे तिथं. आणि मला रोजच्या लागणारे जे गंधगोळी म्हणा, रांगोळी, सगळ्या प्रकारचे गंध वगैरे हे सगळं मी त्या ड्रॉवरमध्ये ठेवलेलं आहे. आणि असं ठेवलं ना तर ते एकत्रच विस्कटल्यासारखंच दिसतं खरं तर. असो ताईंनो, इकडे एक हा छोटासा ड्रॉवर, इथं हार्डवेअरच्या वस्तू, हे इलेक्ट्रिक मशीन आहे कापूर धूप जाळण्याचं, आणि हे हुक आहेत लागलं तर काही चिटकवायला वगैरे, डेकोरेशन करायला. हे खिळे वगैरे, नट्स वगैरे ठेवलेला डबा, देवांशनं झाकण हरवलं त्याचं. असो इथे रबर वगैरे आहेत आणि 3 पेज जी लाईट कनेक्शन वगैरे गौरी गणपतीच्या वेळेला घ्यावं लागतं तेव्हा हे 3 पेज खूप कामात येतं. आणि स्क्रूड्रायव्हर, पक्कड वगैरे इथं आहेत. आणि आता पूजा असते श्रावणामध्ये आपल्याकडं, तर तिथे सुतळी वगैरे सगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात, केळीचे खुंट वगैरे चौरंगाला मांडण्यासाठी, बांधण्यासाठी. असो तर ह्या सगळ्या गोष्टी जपूनच ठेवाव्या लागतात ताईंनो. अगदी त्यावेळेला पटकन असं लक्षात येत नाही ज्या वेळेला आपला गोंधळ असतो. तर काल रात्री ना मी इथं पनीर तयार करून ठेवलं होतं, ते सकाळपर्यंत छान सेट झालं होतं. तुम्हाला म्हटलं चला दाखवावं आणि तुमच्याबरोबर शेअर करावं. तर दूध म्हणजे नासायलाच आलं होतं, तर मग मी काय केलं, तापवलं दूध आणि त्यामध्ये लिंबू पिळून घेतलं, दूध फाडून घेतलं. आणि दूध नासल्यानंतर म्हणजे फाटल्यानंतर ना त्याची मलाई वेगळी होती आणि पाणी वेगळं होतं. मग ती मलाईच आपण छान गोळा करायची, एका कॉटनच्या कापडामध्ये बांधून ठेवायची. छान पनीर जे आहे ते घरच्या घरी व्यवस्थित सेट होतं. आणि त्यानंतर मग पनीर भुर्जी केली मी. आता दुपारचे ना 11:30-12 वाजलेले आहेत. चपात्या फक्त लाटायच्यात, पनीर भुर्जी केलेली आहे. रेसिपी तुमच्याबरोबर ना शेअर करायची विसरले. फोन आला मम्मीचा, तर फोनवरच बोलत बसले. आणि मग नंतर रेसिपी बोलताना मी भाजी केली, पण तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करायची राहिली. तर असं काहीच केलं नाही, फक्त तेलामध्ये कांदा भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. टोमॅटो नव्हता म्हणून घातला नाही, असता तर घातला असता, कारण शनिवार आहे आणि सोमवारचा बाजार जो आहे तो सोमवारी असतो आमच्याकडे, त्याच्यामुळे बाजार भरलेला नाही आहे, मंडई म्हणजे भाजीपाला भरायचा आहे. तर असो, तर टोमॅटो स्किप केलेला आहे. असेल तर टोमॅटोसुद्धा घाला आणि कोथिंबीर घालायची, आलं लसूण पेस्ट घालायची, थोडासा पावभाजी मसाला घालायचा, घरगुती लाल तिखट, हळद, मीठ एवढंच फक्त यामध्ये घालायचं असतं आणि करायची असती. तर दूध न नासलेलं होतं, मग आता करणार काय, ते दूध वाया पण घालावं वाटत नाही, म्हणून मग मी काय केलं, ते छान रात्री बांधून ठेवलं. 2 थेंब लिंबाचे पिळायचे, दूध छान उकळवून घ्यायचं, पाणी एका बाजूला आणि सगळं म्हणजे मलाई जी आहे, घट्ट जे आहे ते एका बाजूला. आणि मग तो घट्ट जो आहे गोळा तो रुमालामध्ये पॅक बांधून ठेवायचा. आणि बघा ह्या अशा चाळणीमध्ये ना मी बांधून ठेवलेला होता असा रुमालामध्ये, या रुमालामध्ये पांढऱ्या, आणि त्याच्यावर असं वजन ठेवलं होतं याच्यावर. आणि मग ते पाणी जे आहे ना पनीरमधलं ते हळूहळू गळून जात होतं आणि मग छान असं पनीर तयार झालं होतं. मी तुम्हाला दाखवलं पनीर किती छान सॉफ्ट असं घरीच पनीर तयार करता येतं. तर एका सबस्क्रायबरने आपल्याला विचारलं होतं की मटकीला मोड कसे आणायचे. तर सोपं आहे, मटकी जी आहे ना तर ती सकाळी सकाळी भिजत घालायची कोमट पाण्यामध्ये, 3 तास भिजवायची. कमीत कमी 3 तास तरी भिजली पाहिजे, 3 तासापेक्षा जास्त वेळ भिजली हरकत नाही. त्यानंतर एका कॉटनच्या रुमालामध्ये किंवा अशा कॉटनच्या कपड्यामध्ये ना मटकी बांधून ठेवायची आणि दुपारी बांधायची. 3 तासानंतर बांधा चालेल. आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मटकीला मोड येतात. इतकं सोपं आहे मटकीला मोड आणणं, किंवा कुठल्याही कडधान्याला अशाच पद्धतीनं याच प्रोसेसमध्ये मोड आणले जातात. असो, तर पनीर पण तुम्हाला मी दाखवलं घरीच तयार केलेलं. तर एक कमेंट आलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मागे आम्ही बघा शेतामध्ये फिरायला गेलो होतो, तर देवाना चिडला होता त्याच्या पप्पांवर. तर काय होतं ना, अशी कमेंट होती की ताई राग मानू नका, देवाला फक्त मोठ्यांशी
कसं वागायचं ते शिकवा किंवा कसं वागायचं ते सांगा, असं कसं वागायचं ते सांगा असं काहीतरी कमेंट होती. तर असो, मला त्या कमेंटचा काही राग नाही आला. पण खरं सांगू का, देवांचं कसं आहे की इतरांबरोबर म्हणजे परकी जर माणसं असतील ना, कोणी बाहेरची, तर तो सगळ्यांबरोबर छान बोलतो. आणि इवन तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे की देवांश किती छान बोलतो तुमच्याशी सुद्धा व्हिडिओमध्ये पण आणि इतर लोकांशी पण. फक्त काय होतं ना, पप्पा आहे की नाही म्हणजे तुमचे दादा, तर त्यांच्यावर आहे ना, मी, आयुष आणि देवांश आम्ही तिघही मनसोक्त राग काढत असतो. मग तो राग कुठलाही असू द्या. तर तसंच आहे देवाचं. आणि देवा उगाच चिडत नाही. काय होतं ना, तुमचे दादा पण तेवढेच म्हणजे हे आहेत, आपण म्हणतो ना की लहान मुलं कशी एकमेकांची खोड काढतात, तशा पद्धतीनं ना तुमचे दादा पण देवांशी खोड काढत असतात. मग देवा चिडतो आणि मग त्यांची भांडणं शेवटी मला सोडवावी लागतात, असं आहे. तर तो तसाच प्रकार झाला होता शेतामध्ये. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल सुरुवातीला. तर बघा हा कसा वेडा आहे असं काहीतरी दादा बोलले होते, म्हणून देवांश चिडला होता. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही कशा म्हणजे त्याला नाही आवडत असं काय बोललेलं. आणि मुलांना आजकालच्या ना इतकं ॲक्टिव्ह आहेत ना मुलं, त्यांना वाईट काय बोललेलं आहे ना आपण त्यांना बोललेलं लगेच कळतं. तर तसा आहे तो प्रकार. देवांश तसा उर्मटपणे कधीच कोणाशी बोलत नाही. आणि तुम्हाला अजून तरी तुम्ही फक्त मला बोलताना बघताय, तुम्हाला खरा असा माझा स्वभाव नाही कळालेला. कारण घरामध्ये ना माझ्या इतकं स्ट्रिक्ट खरंच कोणी नाही आहे. आणि वातावरण आमच्या घरातलं स्ट्रिक्ट असतो. आयुष अजून एवढा मोठा झालेला आहे ना, तरीसुद्धा 1 रुपया त्याने कुस्ती जिंकलेला 1 रुपयासुद्धा तो मला विचारल्याशिवाय खर्च करत नाही. असं स्ट्रिक्ट वातावरण आहे. कारण बोलते एवढंच मी तुम्हाला दिसतं, पण ऑफ कॅमेरा मी कशी असते हे अजून तुम्ही नाही बघितलेलं. तर वातावरण घरातलं खरंच स्ट्रिक्ट असतं. मग ते तुमचे दादा असू देत, देवांश असू देत किंवा आयुष असू दे किंवा आजी बाबा असू देत, काही जर चुकलं ना, मी बोलत असते सगळ्यांना आणि बोलते लगेच, तिथल्या तिथं सोडून पण देते. पण जे चुकतंय ना ते मी सांगते स्पष्टपणे असतं माझं सगळं, की हे असं नाही झालं पाहिजे, हे असं दिसलं नाही पाहिजे, हे असं केलं नाही पाहिजे, हे मी सगळ्यांना सांगत असते. आणि मी जरी चुकले ना, तर मला म्हणजे लगेच लक्षात येतं की ह्या गोष्टी आपल्या चुकलेल्या आहेत आणि त्या आपल्याला सुधारायला पाहिजे. तर असं घरातलं एवढं म्हणजे वातावरण असं आहे. आणि मी स्ट्रिक्ट असते ना, त्यामुळं तुमचे दादा जरा थोडासा सॉफ्ट कॉर्नर देतात मुलांना, असा तो प्रकार आहे. तर असो, आता बघा 12:30 वाजले, मुलं यायचं टायमिंग झालेलं आहे. आजचा वार आहे शनिवार आणि पटापट एवढं सगळं आवरलं. क्लिनिंग थोडंफार केलेलं आहे, अजून भरपूर क्लिनिंग करायचं आहे. तर छोटासा असा व्हिडिओ मी आजच एडिट करणार आहे आणि लगेच अपलोड करणार आहे. तर आता देवांश आलेला पण असेल थोड्यात, आता मी चपात्या वगैरे लाटून घेतो, जेवून घेतो आणि मग व्हिडिओचा इथंच एंड करतो. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय बाय.